नांदगाव शहरातील प्रतिष्ठित होलसेल किराणा व्यापारी अमोल नावंदर यांच्या गोडाऊनमध्ये जबरी चोरी, जवळपास 5 लाखांच्या वर नुकसान झाल्याचं समजतंय। चोरी करणारा निघाला दुकानातीलच विश्वासू कामगार। नांदगाव शहरातील प्रतिष्ठित किराणा होलसेल व्यापारी अमोल प्रकाशचंद नावंदर यांचे समता मार्ग या ठिकाणी होलसेल किराणा दुकानात होलसेल तसेच रिटेल सामानाची विक्री केली जाते। त्यात त्यांचे विश्वासू 7 ते 8 कामगार काम करतात। त्यापैकी 2 कामगार हे मागील 2 वर्षांपासून कामाला असून त्यांना गोडाऊन मधून किराणा माल ग्राहकांना सोपवण्याची जबाबदारी विश्वासानं सोपवली आहे। परंतु मागवलेला माल आणि विक्री केलेला माल यामध्ये तफावत असल्याचं अमोल नावंदर यांच्या निदर्शनास आलं। यावरून माल चोरी झाल्याचा त्यांना लक्षात आलं। या चोरीच्या मालात गायछाप तंबाखूचे पोते, सोयाबीन वडीच्या गोण्या, तांदळाच्या गोण्या, तेलाचे कॅन इत्यादी सामानाची चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असता नावंदर यांनी सदर कामगार रवींद्र रामदास बच्छाव आणि नितीन रामदास गोफणे यांना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल उडवाउडवीची उत्तरं दिली। तेव्हा त्यांची खात्री झाली की मी विश्वासानं सोपवलेल्या गोडाऊन मधील किराणा वस्तूंचा दोघांनी मिळून अपहार केलेला आहे। नावंदर यांनी सदर कामगार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे हे करीत आहेत। आपल्या इथं चोरी कधी झाली भाऊ? आमच्याकडे चोरी साधारणतः 8 महिन्यापासून आहे ना, रोज थोडी चोरी व्हायची। त्याच्यातल्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चोरी झाली। अंदाजे किती रक्कम होती ती? साधारण 5,18,000 रुपयाची मला तफावत झाली नाही। अच्छा, आपण तक्रार नोंदवली पोलीस स्टेशन? मी 26 तारखेला FIR दाखल केलेला आहे। दुकानात जे 2 कर्मचारी होते त्यांच्या विरोधात 26 तारखेला FIR दाखल केली, 26/12/2025। भाऊ थोडक्यात सविस्तर सांगा, नेमकं कधी घडलं, कसं घडलं? ते काय करायचे, दुकानातून आहे ना, रात्री आम्ही ज्यावेळेला दुकान बंद करायची वेळ असायची त्याच्या 10 मिनिटं अगोदर गायछापचे पोते, राजभोगचे तांदूळचे कट्टे, काही तेलाच्या कॅनी, काही मसाल्याचे पदार्थ, सोयाबीनची वडी असं सगळं बाहेर काढून ठेवायचे अगोदर। आणि नंतर आम्ही दुकान लावून घरी गेलो तर ते परत तो माल कुठंतरी सप्लाय करण्यासाठी परत आमच्या दुकानच्या गोडाऊनजवळ येऊन तो माल बाहेर द्यायचे। तो कुठं बाहेर द्यायचे, काय द्यायचे, आता ते तपासात सगळं निष्पन्न होईलच। गोडाऊनची चावी त्यांच्याकडेच असेल? गोडाऊनच आपण विश्वासू कर्मचारी म्हणून आपण त्यांच्याकडं सांभाळायलाच माल द्यायचो ना। हा किराणा धंदा असाच आहे का याच्यात विश्वासच ठेवावा लागतो आपल्या गोडाऊनची चावी म्हणजे ज्या वेळेला दुकान चालू राहील आपलं त्यावेळेला गोडाऊनची चावी त्यांच्याकडे असेल। ज्या वेळेला आपण दुकान पूर्ण वाढवून घरी जातोय अशा वेळेला आपण सर्व चावे घेऊन घरी जायचो, पण त्याच्या अगोदर ते तिथं बाहेर काढून ठेवायचे, अगोदर 10 मिनिट अगोदर। लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव, नांदगाव। लोकनायक न्यूज